गेली नाही. तरी माझ्या नवऱ्याला मला माझं घर मोठं होतं, एवढं भेदभाव मारलं होतं, तर त्यांनी माझं कसलीच दखल घेतली नाही. की धनगर समाजाच्या 4-5 माणसांनी इथे येऊन मारहाण केली. तरी त्यांनी जसं म्हणते तसं काल माझी अट्रॅसिटी दाखल केली नाही. त्यांनी अट्रॅसिटी नाही दाखल केल्या नसल्यामुळं आज माझ्या नवऱ्याला माझ्या घरच्याला एवढं मारले, माझ्या सासूला की बेदम मारले. माझा नवरा आज मला हेच कळण्यात झालं की मरतंय का वाचतंय असल्या परिस्थितीत आहे. तरी पण हे सलगर साहेबांनी मला तिथं उलटं बोलले की ठाकूर साहेबांसमोर उलटं बोलले की सलगर साहेब ह्यांचं रोजचंच भांडण. आज किती 2 तास मी बेशुद्ध होते, तरीसुद्धा त्यांनी आपल्या पोलीस पाटलाने ॲम्ब्युलन्स महागाडी पाठवली. ॲम्ब्युलन्स गावापर्यंत येऊन दिली नाही. मला तसल्या पडत्या पावसामध्ये तसल्या उघड्यावर पिकअपमध्ये माझ्या नवऱ्याला तशा अवस्थेमध्ये मला माझ्या नवऱ्याला घेऊन यावं लागलं. तर ह्याला मला न्याय हवा. मला जर का न्याय नाही भेटला तर मी SP कार्यालयात माझा आत्महत्या करून घेणार. मारले कोण मारले? सुरेश मार्केट, खंडोलीवरती मारणे, परमेश्वर विलास कांबळे, विलास किसन कांबळे, किसन पंडित कांबळे. म्हणजे घरचे कुठे आहे? घरची इथं खड्यांची येतात. तू सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. जिस व्यक्ती को आज तुळजापूर तालुक्यातील एमगारवाडी या ठिकाणी एक मातंग समाजाच्या कुटुंबावर एक प्राणघातक हल्ला झालेला आहे. जवळपास शनिवारपासून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. पोलीस स्टेशनला या ठिकाणी काल रात्री यांचं म्हणणं जसं ज्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याप्रमाणे न करता त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांचं व त्या गावगुंडाशी संगनमत करून या ठिकाणी किरकोळ असा हा गुन्हा दाखल केला आणि आम्हाला सांगितलं 10 दिवसाची वेळ द्या, आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. परंतु या माध्यमातून मला असं विचारायचं आहे, तुम्हाला नेमकं काय खैरलांजी घडवायची आहे का? काल रात्री तक्रार दिली म्हणून आज सकाळी त्याच्यावर हल्ला केला, त्याच्या पत्नीवर हल्ला केला. या ठिकाणी ते धाराशिव सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ते ॲडमिट आहेत. मला असा प्रश्न पडतोय की नेमकं पोलीस त्या गुन्हेगाराला पाठीशी का घालते? त्या ठिकाणी असणारं ह्या आमचं परिवार, आमचं जे समाजाचे जे लोकसंख्या आहे, जे लोक आहेत ते फक्त मोजून एक 7 ते 8 घर आहेत आणि बाकीच्या पूर्ण ह्यांचं म्हणजे हे जे गुंडवृत्तीचे लोक आहेत यांच्यावर दबाव टाकून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ह्यांची भीतीसारखं जीवन झालेलं आहे. जोपर्यंत या ठिकाणी यांना पोलीस संरक्षण होऊन त्या हरामखोरावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं माननीय धाराशिव जिल्हाधिकारी व SP कार्यालय यांच्यासमोर एक उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहे. कारण गेल्या शनिवारपासून यांना चाल ढकल करते पोलीस प्रशासन. नेमकं म्हणजे काय? प्रभारी अधिकारी म्हणतोय ह्यांचे नाही, आम्ही तक्रार घेतो, आम्ही तपास करतो. काल रात्रीच एक गुन्हा दाखल करून घेतला आणि आज सकाळी त्याला प्राणघातक हल्ला झाला. याचा प्रशासनाने, गृहमंत्र्याने, इथल्या पालकमंत्र्याने याची दखल घेतली पाहिजे. आमच्या हे दलित कुटुंबावर या ठिकाणी होणारा अन्याय थांबवला पाहिजे. अन्यायदा आम्ही रस्त्यावर समाज उतरल्याशिवाय राहणार नाही.